मुलगी तुमची असती, ते लोकं तुमचे नसतात. मुलीला तुम्ही समजून घेतलं पाहिजेल आहे. बरोबर. हां, मुलीला तुम्ही समजून घेतलं पाहिजेल आहे. ते लोकं अरे तुम्हीच माहेरची लोकं जर मुलीची इज्जत काढताय, सासरच्यांना तर तेवढंच पाहिजेल आहे ना. खरं आहे की. हं. आणि कसं असतं नवीन लग्न झाल्यावर खटके उडत राहतात. खटके उडत राहतात, पण मी कधीही माहेरचा उंबरा ओलांडला नाही. अरे समाजामध्ये काय चाललंय? हां, मुसलमानाच्या मुलाशी मराठीच्या मुलीशी लग्न होतंय. हां, कुठलं लग्न कुठं होतंय? 2-2 मुलांच्या आया अशा पळून जातायत. ते तर केलं नाही ना. काय केलं? फक्त प्रेमविवाह केला. माझ्या आईला माझ्या मार्फत एकच माझं शेवटचं बोलणं असेल, सुखांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते. आज मी आई झाल्यानंतर कळतं. मलाही मुलगा झाला. माझा मुलगा तर लहानच आहे. लहान मुलांकडनं छोट्या-छोट्या चुका होतात, तर त्याच्यात पण प्रेम दडलेलं आहे. तो आमच्यापेक्षा उन्हाळे, पावसाळे जास्त बघितले होते तू. हा कसला तुझा आईपणा? इतका कसला तुझा तिरस्कारपणा? तुझं आता म्हातारपण जवळ आलेलं आहे. नमस्कार मंडळी. द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल आणि आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. त्यांनी Google फॉर्म भरूनच आलेले आहेत. तर तुम्हालाही तुमचा पॉडकास्ट द्यायचा असेल, तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती फिलअप करा. तुम्हाला आम्ही नक्की कॉन्टॅक्ट करूया. तर आज आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव तृप्ती अशोक गायकवाड. हे लग्नाच्या अगोदरचं नाव आहे. अच्छा. आणि आता लग्नानंतरचं नाव आहे तृप्ती श्रीकांत तनपुरे. मी राहणार मूळ गाव माझं जे आहे ते लग्नाच्या अगोदरचं बारामती तालुक्यातील चोपडाच गाव माझं मूळ गाव. उदरनिर्वाहासाठी म्हणजे वडील किंवा वडिलांच्या अगोदरची पिढी हे सगळे सोलापूरला वास्तव्यास होते तिकडं. आणि आता आमचे सगळे रिलेटिव्हज आहेत, भाऊ, वहिनी, आई हे सगळे सोलापूरलाच असतात. बरं. आणि माझं शिक्षण झाल्यानंतर ना 10वीच्या नंतर ना पुण्यात मी शिफ्ट झाले. शिफ्ट म्हणजे आई-वडील आणि बहीण. मला एक लहान छोटी बहीण आहे आणि एक भाऊ आहे सक्का. बरं. आणि एक सक्का भाऊ आणि बहीण असं मिळून आम्ही तिघेजण. काय-काय अनुभव घडलेले आहेत तुमच्या आयुष्यात? अनुभव तर तसे खूप मोठे अनुभव आहेत. तेच आज सांगण्यासाठी इथे मला संधी मिळाली. त्याबद्दल खूप खूप आभार मानते. थँक यू. वयात आल्यानंतरनं चूक ही नकळतपणे झाली माझ्याकडनं. चूक म्हणजे अशी की मनपसंतीच्या मुलासोबत लग्न करणे. प्रेमविवाह. अच्छा. म्हणजे तो कुठला होता मुलगा तुमच्या जवळचा? मी ज्यावेळेस पुण्यात आले इकडे, हं. पुण्यात आल्यानंतर ना ज्यावेळेस आम्ही कोरेगाव भीमाला होतो, तिथे माझी त्या मुलाशी ओळख झाली. बरं. हां, मी देहूमध्ये इंटरव्ह्यूला गेले होते. तिथे गेल्यानंतर ना तिथे त्यांची आणि माझी ओळख झाली. बरं. हां, मग ओळख झाली आमची. काही दिवस आमची मैत्री होती. आमचे मन जुळले, स्वभाव जुळले आणि हे प्रेम वगैरे होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय वगैरे घेतला आणि आमची कास्ट ही वेगवेगळी असल्यामुळे इंटरकास्ट. इंटरकास्ट लग्न होतं. बरं. हां, ते 96 कोळी मराठा आणि मी बौद्ध समाजाचे. बरं. मग पूर्णपणे हे विरुद्ध असल्यामुळं विरुद्ध म्हणजे ही माणसांची विचारसरणी, पण तरीसुद्धा माझ्या घरच्यांनी खूप विरोध केला या लग्नाला. लग्नाला विरोध करण्याचं कारण म्हणजे कुठलेही आई-वडील हे चुकीचा विचार करत नसतात. मला आजही या गोष्टीचा पश्चाताप आहे, की मी हा निर्णय चुकीचा घेतला म्हणजे लग्नाचा. लग्नाचा निर्णय म्हणजे माझ्या एका नात्यासाठी माझी सगळी नाती तुटलेली आहे. हां, आज रक्ताची सगळी नाती माझ्याजवळ नाहीये. भाऊ, आई, वडील. वडील तर गेलेच माझ्यापासून. वडील हे माझे पूर्ण खूप मोठा आधार होता वडील म्हणजे. वडील गेले तर मी पूर्णपणे म्हणजे तुटून गेले. इतकं म्हणजे वडिलांचा इतका मला भरभक्कमपणे आधार होता ना, वडील नुसतं फोनवर जरी म्हणले ना, म्हणजे माझ्या आवाजावरून ओळखायचे ते मला, की तुझा आवाज का असा येतोय? काय झालंय रे? ज्यावेळेसपासून माझं लग्न झालंय ना, त्यावेळेसपासून म्हणजे एकमेव वडील असे होते, जे त्यांनी माझ्या चुका पण पोटात घालून घेतल्या. घरच्यांच्या विरोधात लग्न केलतं का हां, तुम्ही? हे जे आहे ते घरच्यांच्या विरोधात जाऊन मी लग्न केलं होतं. हा जो सगळा घडलेला प्रसंग आहे, तो मी माझ्या घरच्यांना सांगितला होता मी. माझ्या वडिलांना सगळं मी सांगितलं होतं. वडील बोलले, की "आपल्या समाजाचा नाहीये, कास्ट वेगळी आहे. घरातले मान्य करतील, नाही करतील." कारण वडिलांना आहे ना, माझ्या चुकांपेक्षा मी महत्त्वाचे होते. माझ्या चुका जरी झाल्या ना, ते बरोबर चुकीचं सांगत होते, की "हे तुझं चुकतंय, हे बरोबर आहे." चुका भरपूर झाल्या माझ्याकडनं. परंतु त्यांनी मला वेळोवेळी म्हणजे मला असं अंतर नाही दिलं, की "तू चुकलीस. तू येऊ नको आमच्याकडं. तू जा." असा अंतर त्यांनी कधीच दिला नाही. वडिलांना सांगितलं मी विश्वासात घेऊन सांगितलं. वडील माझे मिस्टरांना पण भेटले होते. भेटले. परंतु कसं असतं,
की माझे जे वडील आहेत त्यांचे मित्र त्यांच्या गावात होते. तुमच्या आईचं काय म्हणणं होतं या गोष्टीवर? सांगते ना. मग माझ्या वडिलांनी या मुलाची माहिती आणि गावातल्या लोकांजवळ जरा चौकशी केली होती. आणि मग काही लोकं असे असतात, की निगेटिव्ह पण सांगतात आणि चांगलं पण सांगतात. आणि त्यातली त्यात हे इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं लोकं जास्त करून निगेटिव्ह सांगायचे. विरोधच वडील पण निगेटिव्ह झाले होते माझे. वडील पण निगेटिव्ह झालते. मग मी वडिलांना म्हणलं, की "बघा विचार करा, घरात सांगा वगैरे." ज्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आईला सांगितलं. माझ्या आईनी म्हणजे पूर्णपणे निगेटिव्ह रिएक्ट केलं तिने. मला पण खूप बोलली, ओरडली असं-तसं. नाही म्हणली, "हे पुढे चालून टिकणार नाही. हे सक्सेस होणारच नाही आणि तू त्या घरात सपादून जाणार नाहीस. तुला ते समजून घेणार नाही." आणि कुठलेही आई-वडील हे चुकीचा विचार करत नसतात. बरोबरच विचार करतात. आणि आपण भावनेच्या भरामध्ये आपण चुकीचा निर्णय घेतो. पण आजकालच्या पिढीने ते करायला नाही पाहिजेल. आई-वडिलांचं पण म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजेल. त्यांना पण समजून घेतलं पाहिजेल आणि आई-वडिलांनीही मुलांना पण समजून घेतलं पाहिजेल. कारण दोन्ही गोष्टी जर घडल्या, तर चुकीच्या गोष्टी कधीच घडणार नाहीत. मग माझ्या आईपर्यंत ही गोष्ट गेल्यानंतरनं आईचा पूर्णपणे विरोध होता. तिला कळाल्यानंतरनं तिने पूर्णपणे म्हणजे माझ्यावरती राग निर्माण केला. राग म्हणजे तिने मला समजून पण सांगितलं. पण मी त्या मनस्थितीत नव्हते त्यावेळेस. तुम्हाला त्या मुलाच्याच विचारामध्ये जास्त मुलाच्या विचारामध्ये आणि त्यातल्या त्यात काय झालं होतं, की मी कुठेतरी थोडंसं ह्यांचा पण म्हणजे ह्यांच्या विचाराने चालायला सुरुवात केली होती मी. पण त्यावेळेस आहे ना काय व्हायचं, मी माझ्या घरच्यांच्या विचारानुसार चालायला लागले ना, तिकडून मला बर्डन यायचं. मी तिकडचं कॉन्टॅक्ट बंद केलं किंवा काय मला तिकडून बर्डन आल्यासारखं व्हायचं. इकडे आड आणि तिकडे विहीर झाल्यासारखी होते. आणि काय होतं माहिती आहे का, हे अशा सिच्युएशनला आहे ना, घरातून जर आपल्याला बॅकबोन नाही मिळाला, घरातून जर आपल्याला समजून नाही घेतलं, तर आपण पूर्णपणे आहे ना, काय होतं, आपल्याला आहे ना, जिथं समजून घेतलं जातंय, जिथं आपल्याला एक प्रेमाची उणीव भेटते ना, आपण तिकडचा विचार करतो. अगदीच बरोबर आहे. हं. आणि मग मला त्या पिरियडपासून आहे ना, मला आईचं जे म्हणजे एक प्रकारे म्हणता येईल ना, राग, तिरस्कार निर्माण झाला ना, त्यावेळेसपासून निर्माणच झाला. आणि ह्याच्या आधी पण चुका वगैरे झाल्या होत्या. पण तिने त्या पण डोक्यात ठेवल्या. त्यानुसार चुका म्हणजे कसल्या चुका? चुका म्हणजे छोट्या-मोठ्या चुका माझ्याकडनं झाल्या होत्या. म्हणजे पण घरगुती घरगुती म्हणा पण त्या आता म्हणजे मला सांगता येणार नाही. झाल्या होत्या चुका. त्या पण तिने काय डोक्यात ठेवल्या. तिथून पुढे राग, तिरस्कार तिने माझा सुरुवातच केला. मग नंतरनी काही कालांतराने मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही आळंदी येथे लग्न केलं आम्ही. आळंदी येथे लग्न केलं आणि आमच्या इकडे गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये मी नोंदणी केली लग्नाची. बरं. हं. आणि पण माझ्या आईने म्हणजे एक म्हणतात ना, शाप दिल्यासारखाच, तुझा सक्सेसच होणार नाही. तो मुलगा तुला रस्त्यावरच घेऊन फिरेल. मला शिवी शराबाने असं तळतळून बोलली होती एकदम. एवढं वाईट? एकदम वाईट. त्यावेळेस म्हणजे खूप माझे कपडे पण असे दिले नव्हते आणि मग माझ्या वडिलांचा मला सपोर्ट होता. वडिलांचा सपोर्ट म्हणजे पहिल्यापासूनच माझ्या वडिलांनी इतकं केलेलं आहे ना, ते मला शब्दात पण सांगता येणार नाही. लहानपणापासून म्हणजे खूप केलंय त्यांनी माझ्यासाठी. माझ्यासाठीच काय आमच्या तिन्ही भावंडांसाठी खूप केलेलं आहे आणि म्हणजे घरादारासाठीच आमच्या पूर्ण. आणि त्यानंतरनं मग वडिलांचा सपोर्ट तर मला होताच. माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतरनं मग मी काय एका वरती मी बाहेर निघाले होते. आम्ही आळंदीमध्ये लग्न केलं आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या घरी पण सांगितलं होतं बरं का. बरं. असं-असं आहे. पण विषय काय होता माहिती आहे का? आमच्या घरच्यांचं म्हणजे माझ्या मिस्टरांच्या घरच्यांचा काही एवढा विषय नव्हता. पण गावातली लोकं जरा विचित्र विचारसरणीचे होते. त्यांना भरकटून देत होते. "अरे, आपल्या समाजाची नाहीये, आपल्या कास्टची नाहीये, नको करू लग्न तू." माझ्या मिस्टरांनी खूप वायबल केलं होतं गावातल्या लोकांना. माझे मिस्टर पण असे वायबल झाले होते त्यावेळेस. आणि मी ज्यावेळेस घर सोडलं होतं ना, मी माझ्या मैत्रिणीकडे राहिले होते. म्हणजे मला कळत नव्हतं, की मी निर्णय चुकीचा घेते का बरोबर घेते मी लग्नाचा. पण माझ्या मम्मीचे शब्द मला सारखे डोक्यात आठवायचे. ती इतकी तळतळून आणि शिव्या वगैरे देऊन अशी बोलायची ना. म्हणजे रागात बोलणं वेगळं आणि ते तळतळाट देऊन बोलणं वेगळं. तिने तळतळूनच बोललेलं आहे आणि म्हणतात आईचा शाप लागत नाही. हं. पण मला असा कुठे ना कुठे मला वाईट प्रसंग घडले काय घेतले ना तिचे शब्द मला आठवतात. आठवतात मला. म्हणजे प्रत्येक वेळेस तिने मला असं रागात आणि असं तळतळून बोललेलं मला
ते मला आठवतंच तिचं. आणि मग आमचं लग्न वगैरे झालं. लग्न झाल्यानंतरनं वगैरे अ, माझ्या मिस्टरांचा जॉब गेला होता त्यावेळेस. जॉब गेला होता आणि आम्ही घरच्यांपासून पण आम्ही वेगळं होतो म्हणजे सासरच्यांपासून. बरं. आणि त्यांनी सुद्धा म्हणजे माझ्या सासरच्या लोकांचं काही नव्हतं. पण गावातल्या लोकांनी निगेटिव्ह खूप भरवून दिलतं माझ्या सासरच्या लोकांना पण आणि माझ्या मिस्टरांना पण. आपल्या समाजाची मुलगी नाहीये, लग्न करू नको, असं नको, तसं करू नको. म्हणून आम्ही काही दिवस गावाच्या बाहेर राहिलो. ह्यांच्या कंपनीच्या जवळ राहिलो. हे पॅनेटो कंपनीत पर्मनंट होते आणि सुरुवातीला आमचं खूप चांगलं चाललं होतं आणि ह्यांची नोकरी गेली. एक काळामध्ये. कोरोनाच्या काळामध्ये ह्यांची नोकरी गेली आणि त्याच वेळेस माझा मुलगा जन्मला. एक इतकं बॅड लक आमचं, की म्हणजे माझ्या मुलाचा जन्म झाला, त्यांची नोकरी गेली. आणि आमचं लग्न झाल्यानंतर ना आम्हाला खूप संघर्ष करावा लागला आणि अजूनही संघर्ष आहे. कारण माझ्या माहेरच्या कुणीच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाहीयेत आणि माझे वडील एक कॉन्टॅक्टमध्ये होते, सपोर्टिव्हला होते. त्यांना माझी नेहमी आठवण यायची. मी लग्न करून जरी गेले होते ना, तरी त्यांना माझी आठवण यायची कायम. ते मला भेटायला यायचे, बोलायचे, बघून जायचे मला आणि त्यांना कायम हीच भीती वाटायची, की मी माझ्या जीवाचं काय करून घेईल. भीती वाटायची त्यांना. कारण मी असे लग्न झाल्यानंतर ना म्हणजे असं मला समजून कोणी घेतलं नाही. मी एकटी पडले आणि त्यातली त्यात माझं दुर्दैव नशीब इतकं खराब, की मला सासर पण चांगलं भेटलं नाही. म्हणजे एक प्रकारे कुठेतरी असं वाटलं होतं, की मला इकडची लोकं मला समजून घेतील. माझ्या वाट्याला म्हणजे खूप कमी वयामध्ये आहे ना, मला खूप गोष्टी बघायला लागल्या. पोलिस स्टेशन, कोर्ट कचऱ्या खूप लहान वयात मला हे बघायला आणि कुणी काही हे मुद्दामून करत नसतं. मी माझ्यावरती जो अन्याय झाला त्या बाबतीत मी लढले आणि आज मी लढले म्हणून मी स्ट्राँग झाले. मी कोणाच्या जीवावरती आणि आजकालच्या मुलींना सासरचा आधार नाही मिळाला, त्या माहेरी जातात. माहेरच्यांचा आधार घेतात, आई-वडिलांचा आधार घेतात, भावाचा आधार घेतात. पण मला माहेरच्या भिंतींचा पण आधार नव्हता. सासरच्या लोकांचा पण आधार नव्हता. मी माझ्या अन्यायाविरुद्ध आवाज म्हणून आज मी स्ट्राँग झाले आणि त्यावेळेस मला फक्त माझ्या वडिलांचा आधार. वडिलांचा आधार पण कुठपर्यंत होता, बाहेरच्या म्हणजे बाहेरपुरताच आधार होता. वडील मला घरी घेऊन जाऊन मला घरी ठेवू पण शकले नाहीत. का तर माझ्या मम्मीचा स्वभाव इतका म्हणजे असा घाण स्वभाव होता ना, आज मला सांगायला पण लाज वाटत नाही. कारण तिने माझ्या बाबतीत इतका अन्याय केलाय ना, म्हणजे माझ्या वडिलांमध्ये आणि माझ्यामध्ये तिने नेहमीच ताटातूट केली. माझं लग्न जरी झालं होतं, माझे वडील फोन बिन करायचे. फोनमध्ये जर नंबर असा दिसला ना, फोन फोडून टाकलेत तिने, की "का बोलता तुम्ही तिच्याशी? कशाला बोलता? तिने आपलं नाक घालवलं. तिने असं केलं, तिने तसं केलं." मग वडील म्हणायचे, "आपलंच रक्त आहे, आपलीच मुलगी आहे. चुकली म्हणून चव्हाट्यावरती इज्जत आणायची नसती." वडील समजून सांगायचे, पण तिने कधीच समजून घेतला नाही. कधीच समजून घेतला नाही. आणि माझी लहान बहीण पण म्हणजे इतकी क्रूर म्हणता येईल. तिने कायम आहे ना हेच केलं. वडील माझ्याकडे आले, वडील मला भेटले, बोलले, की "ती मम्मीचे कान भरायची. मम्मी गेले बघ तिच्याकडे, भेटले बघ तिच्याकडे. तिला हे नेऊन दिलं बघ, तिला ते नेऊन दिलं बघ." कायम तिने आहे ना माझ्या मम्मीचे कानच भरत राहिली. पण मला कुठेतरी असं वाटायचं बरं का आणि माझ्या बहिणीनी सुद्धा लव्ह मॅरेजच केलं. तिचं सुद्धा इंटरकास्टच आहे. माझ्या मम्मीनी आमच्यामध्ये भेदभाव केला. भेदभाव करण्याचं कारण म्हणजे असं, की तिच्या सासरकडचे लोकं तिला चांगले भेटले नशिबाने. चांगली गोष्ट आहे तिला नशिबाने चांगले भेटले. ते लोकं आले, अ, हिची मागणी वगैरे घातली, सगळं झालं. पण सगळीकडे एकाच स्वभावाची लोकं असतील असं नसतं ना. खरं आहे. अगदी खरं. मुलगी तुमची असती, ते लोकं तुमचे नसतात. मुलीला तुम्ही समजून घेतलं पाहिजेल. बरोबर. हां, मुलीला तुम्ही समजून घेतलं पाहिजेल. ते लोकं अरे तुम्हीच माहेरची लोकं जर मुलीची इज्जत काढताय, सासरच्यांना तर तेवढंच पाहिजेल ना. खरं आहे की. हं. तर तिचं मम्मीनी पोटात घालून घेतलं. आमच्या सगळ्या पाहुण्या-रावळ्यांना असं सांगितलं, की मुलगा आपल्याच समाजाचा आहे. तिचं झाकून-पाकून लग्न लावून दिलं. मामांना, आत्यांना, चुलत्यांना सगळ्यांना बोलवून तिचं लग्न लावून दिलं. पण माझ्या वेळेस तिने मला समजून घेतलं नाही. पण असा भेदभाव कशासाठी त्यांनी केला मग असेल? ते तो फॅट माझ्या आत्तापर्यंत डोक्यात बसलेला आहे, की तिने माझ्या बाबतीत तिरस्कारच केला. मी म्हणत नाही मी चुकले नाही. मी चुकले. मला पश्चाताप पण आहे. मला प्रत्येक ठिकाणी मला वेळेकाळेला मला आठवतं, की हां, पण माझी इतकी पण चूक मोठी नव्हती, की मला त्याची शिक्षा कायमस्वरूपी तुम्ही द्यायचा. मला शब्दाला मग कारण मी आहे ना अशी
पडत आणि व्हायबल होत गेलेली मी प्रत्येक ठिकाणी. त्यातून पण मी उभी राहायचे. आणि कसं असतं, नवीन लग्न झाल्यावर खटके उडत राहतात. खटके उडत राहतात, पण मी कधीही माहेरचा उंबरा ओलांडला नाही मी. आजही माझ्या माहेरच्या लोकांनी सांगावं, की ही नवऱ्याशी भांडणं करून आमच्या दारात आली किंवा इथे येऊन आमच्या इथं राहिली. आज ना उद्या ते माझा व्हिडिओ बघतीलच. पण कधीच मी माझ्या सासरचा उंबरा ओलांडून किंवा आम्ही सेपरेट जरी राहत होतो, तरी मी कधीच माझ्या माहेरी गेले नाही. आणि म्हणजे माझ्या आईने हे असं माझ्या बाबतीत तिरस्कारच केला. मी वडिलांना असं लपवून भेटायचे ना बाहेर मी. एक दिवस मला हा प्रसंग आठवतोय. मी हॉस्पिटलमध्ये आजारी होते आणि माझ्या वडिलांचं वाघोलीमध्ये फ्रूटचं आणि भाजीपाल्याचं दुकान होतं. तर त्यांनी कंपनीतला जॉब बंद केला आणि हा व्यवसाय त्यांनी सुरू केला. तर ते मला मध्ये-आधी द्यायचे मला. भाजीपाला द्यायचे, मुलाला फ्रुट्स द्यायचे, घेऊन द्यायचे. एक वेळेस काय झालं, आम्ही हॉस्पिटलमध्ये तिथंच बाजूला हॉस्पिटल होतं, तिथं गेले होते मी. तर मला म्हणले की "तू हॉस्पिटलमध्ये ये ना, मी येतो तिथं तुला येऊन भेटतो" म्हणून. माझ्या वडिलांच्या पाठी-पाठीमागं आली ती. बाप! तर हिला तोच डाऊट की हिला भेटायला चालले. एवढं एवढी क्रूर वागली ती. एवढी क्रूर वागली. हां, मला इतका तिरस्काराने मी म्हणजे का ठरवलं एक असतं ना, एक आई म्हणजे एवढा डोळा ठेवून होती का, की एवढा डोळा म्हणजे मला कधी-कधी हा प्रश्न पडायचा, मी हिच्या पोटी जन्म घेतलायच का नाही? म्हणजे मला खूप तो फॅट बसला होता डोक्यात, की अशा बाईच्या पोटी मी जन्म घेतलाय. माझ्या जन्म दिलेल्या सोबत मला ही भेटायला, बोलायला मला एवढी. आणि माझे वडील मला माझ्या घरी यायचे ना, मी घाई-गडबडीने त्यांना चहा ठेवायचे. "जेवून जा, बाबा तुम्ही जेवून जावा." "नाही, नाही, नाही, नाही." ती माझी वाट बघत असेल. मी जातो. मला ओरडेल, भांडेल माझ्याशी. खूप भोळ्या स्वभावाचे. तर मी असा विचार करायचे माझ्यामुळे ह्यांच्यात वादविवाद नको, भांडणं नको आणि मी नेहमी हा विचार करायचे. पण मला जसं-जसं माझ्या कानापर्यंत ऐकायला यायचं ना, मला पप्पा सांगायचे, "तुझी बारकी बहीण सांगती मम्मीला, तिच्यासमोर तू मला फोन करत नको जात जाऊ. तिला कळतंय, नंबर बघती." मला हे खोटं वाटायचं. ती कशाला करेल असं? ती पण एक तिचं पण लग्न झालेलं आहे. तिला पण उन्हाळे, पावसाळे बघायला भेटतीलच ना. हां? पण ती इतकी चॅप्टर निघाली ना, आजपर्यंत म्हणजे तिच्या मनात माझ्याविषयी कपटच. हिला घरात ही मोठी आहे, हिला मानपान मिळाला नाही पाहिजेल आहे, हिला घरच्यांनी एक्सेप्ट नाही केलं पाहिजेल आहे, हिला स्वीकारलं नाही पाहिजेल आहे. सगळा मानपान आपल्याला मिळाला पाहिजेल आहे, सगळी इज्जत आपल्याला भेटली पाहिजेल आहे. तिने ही कपट मनामध्ये ठेवून आहे ना, तिने शेवटपर्यंत आहे ना, माझ्या आईचे कान भरतच राहिली. मी म्हणते, "चल जाऊ दे. तू आईचे कान भरली, तू माझ्यापेक्षा लहान आहे. काय? तुझ्यापेक्षा उन्हाळे, पावसाळे मी बघितले. पण माझी आई तर वयाने मोठी आहे आणि तिने तर आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले ना. बरोबर आहे ना. हां, तुझ्याच पोटी आम्ही दोघींनी जन्म घेतला होता ना. आमच्या दोघींचं जाऊ द्या, तिने माझ्या भावाचं सुद्धा लहानपण तिने काढलेलं नाहीये. माझ्या भावाला सुद्धा माझ्या आजीने लहानाचा मोठा केला. माझा भाऊ तर इतका तापट स्वभावाचा होता. सगळं लहानपण माझ्या आजीने काढलं, आत्यांनी काढलं, चुलत्यांनी सगळं काढलं. त्याला आजीने स्टँड केला. बिझनेसमध्ये आजीने त्याला हेल्प केली. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव आहे. त्याचं गव्हर्नमेंटचं लायसन आहे. मोठमोठे शो घेतो तो. डी-जे म्हणा, लाइटिंग म्हणा. त्याच्या म्हणजे खूप असे शो होतात. हां. त्याचे खूप असे मोठमोठे त्याला अवॉर्ड भेटलेले आहेत. हे सगळं जे आहे ना, हे सगळं श्रेय मी माझ्या आजीला देते. कारण हा सगळा संघर्ष तिने केलेला आहे त्याच्यासाठी. मग हिने भावाचं पण काही केलेलं नाहीये. फक्त केलं बहिणीचं केलं. बहिणीचं लपून-छपून तिचं सगळं पोटात घालून घेतलं. तिचं लग्न लावून दिलं. तिचं सगळं बाळंतपण, डिलिव्हरी, आल्या गेलेल्या पाहुण्या-रावण्यांचं, तिच्या सासरच्या लोकांचं हिने सगळं केलं. मला हे काढायचं नाहीये. तिच्या नशिबाने तिला मिळालं, चांगली गोष्ट आहे. पण भेदभाव केला आमच्यात. भेदभाव केला आणि मला काय टोमणं मारतात, "तू तुझ्या कर्माने, तू असं केलं." मग तिने काय केलं होतं? तिचं पोटात घालूनच घेऊन केलं ना. ठीक आहे, माझ्या वाट्याला माझी सासरची लोकं चांगली नाही भेटली मला. पण मी तर तुमची होते ना. खरं आहे. माझ्या दुःखाच्या टायमिंगला तुम्ही माझ्या पाठीमागे पाहिजेल होते ना. अरे, समाजामध्ये काय चाललंय? हां, मुसलमानाच्या मुलाशी मराठीच्या मुलीशी लग्न होतंय. हां, कुठलं लग्न कुठं होतंय. 2-2 मुलांच्या आया अशा पळून जातायत. ते तर केलं नाही ना. काय केलं? फक्त प्रेमविवाह केला आणि ते पण माझ्या वाट्याला संघर्ष आला म्हणून. म्हणजे मला ह्याच्यातून मला हे शिकायला भेटलं, आपले जर दिवस जर चांगले हेच जर माझ्या सासरी मी जर खूप माझ्या सासरचं खूप चांगलं आहे. शेतकरी घराण्यातच माझं लग्न झालेलं आहे.
फक्त एवढंच की कसं असतं माहितीये का, आजकाल जमीन-जुमला विकून, सगळी प्रॉपर्टी विकून हौस-मौस करतात. खरं. पण माझ्या सासरी तसं नाहीये. सगळं त्यांनी जागच्या जागी ठेवलेलं आहे. हे त्यातला 1 गुंठाभर पण त्यांनी आजपर्यंत विकलेला नाहीये आणि मागच्या पिढीचा विचार करून त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. संघर्ष आहे. कारण कसं असतं, प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. मेहनतीशिवाय काहीच नाहीये. बरं. मेहनत करूनच करावं लागतं. मग हे माझ्या आईने असं माझ्यासोबत हे वागलं, म्हणजे मला जो फॅट बसला पूर्ण, मला हा तिच्यामुळेच बसलेला फॅट. म्हणजे माझ्या पण डोक्यात हा राग, तिरस्कार निर्माण झाला. कुठं मला राग, तिरस्कार, जाऊ दे वडिलांच्या बाबतीत ठीक आहे, चला मान्य आहे. पहिल्यापासूनच ती लालची स्वभावाची म्हणलं तरी चालेल. माझ्या आत्या लोकं वगैरे घरी आले तरी पण तिला कधी खपवत नव्हतं. अच्छा, म्हणजे तिला लोकं पटत नव्हती का? लोकं पटत नव्हती, म्हणजे तिला फक्त तिच्या माहेरचे भाऊ, भाऊजाई, तिची आई आली तर तिला पटत होतं. माझी आत्या वगैरे, आम्ही पुण्यात आल्यानंतर माझी एक आत्या होती. अच्छा, म्हणजे सब वडिलांकडची लोकं त्यांना पटलीच नाहीत का? हां, मी मान्य करते. प्रत्येक घरात भांड्याला भांडं लागतं, वादविवाद होत असतात. परंतु ते कुठपर्यंत न्यायचं, कुठपर्यंत नाही ते आपल्या हातात असतं. मग आम्ही इथे पुण्यात आल्यानंतर माझी एक सासवडमध्ये माझी आत्या दिलेली होती. तिचं उशिरा लग्न झालं. सासवडमध्ये दिल्यामुळं मग ती रक्षाबंधनला, भाऊबीजेला मध्ये आधी आमच्याकडे भेटायला यायचं. तिला ते कधी खपतच नव्हतं. तर मग मी ॲडजस्ट करायचे. चला बाबा, आत्या आली, आत्यासाठी हे बनवूया, ते बनवूया, आपण बाहेर जाऊन तिच्यासाठी हे आणूयात. कारण मी जॉब करत होते आणि मला आवडत होतं माझी आत्या वगैरे, आणि ह्या आत्याने सुद्धा मला म्हणजे सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे काय, चला बाबा पुण्यातच आहे, अडीअडचणीला, म्हणजे कधी मी तिच्या घरी गेले नाही आणि कधी मी राहिले नाही. लग्नाच्या अगोदर मी 1-2 वेळेस तिच्या घरी गेले असेल. पण लग्न झाल्यानंतर ना मी माझ्या मिस्टरांना घेऊन मी कधीच तिच्या घरी गेले नाही. तिने भरपूर वेळेस बोलावलं होतं, पण मी गेले नाही. म्हणजे आणि प्रसंग असा म्हणजे लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये 2020 साली माझा मुलगा जन्मला आणि माझ्या मिस्टरांची कंपनी पण बंद पडली. तो इन्सिडन्स आहे ना, आयुष्यभर माझ्या लक्षात राहण्यासारखा आहे. डिलिव्हरीच्या पिरियडमध्ये माझ्यासोबत माझ्या माहेरचं कुणीच नव्हतं आणि सासरचं पण कुणी नव्हतं. बापरे! माझी डिलिव्हरी, माझे 7 महिने पण माझे पूर्ण नव्हते. पावणे 7 महिन्यामध्ये माझा मुलगा जन्मलाय. तो 1.5 महिना NICU काचेमध्ये होता माझा मुलगा. माझ्या मुलाला निमोनिया, त्याचे त्याची पूर्ण नैसर्गिकरित्या वाढच झालेली नव्हती. त्याला निमोनिया झाला होता, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, त्याचे फेफडे असे वाढलेले नव्हते, मेंदू विकसित झालेला नव्हता आणि मिस्टरांचा त्या पिरियडला कंपनी बंद पडायच्या ह्याच्यावरती. माणूस डिलिव्हरीचा प्रसंग म्हणल्यानंतर ना किती पैसे जवळ ठेवू शकतो? एक 50,000-60,000 रुपये माणूस जवळ ठेवू शकतो. बरोबर. तरी सुद्धा माझ्या मिस्टरांनी तयारी दाखवली, की मुलाची ट्रीटमेंट सुरू करा. डॉक्टर म्हणले, की आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. कारण ह्याला जंतू आहेत, निमोनिया आहे. ह्याच्या बरोबरीची मुलं वरती गेले. अच्छा. डॉक्टर बोलले, की "अरे, तुमचं नशीब एवढं भारी, की तुमच्या मुलांनी सगळं कॅप्चर केलंय." 8,000चं इंजेक्शन त्याला दिवसाला चालू होतं. 8,000चं इंजेक्शन जवळ-जवळ 10 दिवस त्याला दिवसाला चालू होतं. पण आमचं नशीब चांगलं, की इथं ह्यानी सगळी ट्रीटमेंट पचवली. शरीराला ह्याच्या सगळ्या त्या म्हणजे पचवल्या त्यांनी, इंजेक्शन वगैरे सगळे पचवले आणि मुलगा चांगला झाला. 1.5 महिना काचेमध्ये होता. ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली होती, माझी वडिलांची आई, आजी माझ्या मम्मीला म्हणली होती, "अगं जा, मुलगी तुझीच आहे. तू जन्म दिलेला आहे. जा तिच्यासाठी जा, तिची डिलिव्हरी कर वगैरे." तर आजीला डायरेक्ट म्हणली होती, "मी जाऊ शकत नाही. मेली तर मरू द्या ती." स्वतःची आई. स्वतःची आई. आणि माझे वडील, म्हणजे माझ्या वडिलांचं सांगावं तेवढं कमी आहे. माझे वडील अक्षरशः कामाला जातो म्हणून माझ्याकडे यायचे. मी हॉस्पिटलमध्ये मुलासाठी 1.5 महिना राहिले मी. माझे वडील कामाला जातो म्हणून यायचे. माझ्यासाठी डॉक्टरांनी सांगितलं होतं, घरचं जेवण जेवा. मला त्यावेळेस घरचं जेवण मिळत नव्हतं मला, कारण बाळासाठी मला दूध येत नव्हतं. आणि माझी कंडिशन अशी आहे, की म्हणजे मला घरचं जेवण मिळत नाही. मैत्रिणी किती दिवस पुरवणार? मी 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये होते मी. वडील अक्षरशः मित्रांच्या घरून मला डब्बा आणून दिला होता. मित्रांच्या म्हणे, "हे खा तू." कुणाच्या शेजारी, कुणाच्या बेडजवळ कुणाची मावशी दिसायची, कोणाची आई दिसायची, कोणाची बहीण दिसायची आणि माझ्या बेडसमोर माझे मिस्टर आणि माझे वडील. एका साइडने माझे असे वडील असायचे. म्हणजे मला खूप मोठा त्यावेळेस धक्का बसला होता. माझे वडील पण म्हणले, की "ये तू, दे मागचं सोडून सगळं." माझ्या मुलाच्या बाबतीत ती ज्यावेळेस बोलली ना, "मरू दे तिचा मुलगा." हे मी आयुष्यभर विसरणार नाही. जो मुलगा जगात पण आला नव्हता, त्यांनी काय तिचं वाईट केलं होतं? मी तुला त्रास दिला. तुला माझ्याकडनं त्रास झाला. माझ्याकडनं
छोट्या-मोठ्या चुका झाल्या. मुलाने काय वाईट केलं होतं तुझं? मुलाच्या बाबतीत पण तिने शिवी सराप तळतळून बोललेली आहे. न विसरण्यासारख्या या गोष्टी आहेत. पण ठरवलं मी हे आणि बहीण आली होती मला भेटायला. तिला कळालं मला मुलगा झालाय म्हणून. बहीण आली तिच्या नवऱ्याला घेऊन. तर माझे मिस्टर बोलले, "मी दिवसभर थांबले, रात्रभर थांबले. घरी जातो, हिचे कपडे घेऊन येतो आणि जरा पैशांचा बंदोबस्त करून येतो." कारण लाखाच्या पुढंच बिल होतं हॉस्पिटलमध्ये. तर बहीण म्हणली माझ्या मिस्टरांना, "माझी सासू आणि नणंद घरी आलेली आहे. मी नाही थांबू शकत." मी तिची सख्खी बहीण होती. सख्ख्या बहिणीची अशी अवस्था झालेली आहे. आपल्या बहिणीजवळ कुणीच नाहीये. मग माझे मिस्टर तिच्या मिस्टरांना बोलून बघितलं, की दुसरं कोणी नाहीये लेडीज आणि बरोबर. लेडीज जवळ हॉस्पिटलमध्ये लेडीज थांबणं खूप गरजेचं आहे. फक्त संध्याकाळपर्यंत थांबा. मी रात्रभर थांबलोय, दिवसभर थांबलोय. मुलाजवळ एक जण पाहिजेल आहे. फक्त घरी जाऊन हिचे कपडे सगळे व्यवस्थित वगैरे घेऊन येतो. तर माझं काय नाही, तिला विचारावं बोलले तिचे मिस्टर. तिने खुणवलं असं, "मी नाही थांबणार" आणि थांबले नाहीत दोघं जण पण. मी मिस्टरांना बोलले, "मी करते मॅनेज" म्हटलं, "तुम्ही जाऊन या घरी." तर माझे असे 3-4 दिवस उलटले. मिस्टरांनी जवळ-जवळ एक 10 दिवसांच्या सुट्ट्या काढल्या होत्या. 1-1.5 महिन्याने कंपनी बंद पडली होती माझा मुलगा झाल्यानंतर आणि सुट्ट्या काढल्या होत्या. त्याच्यानंतर ना, त्यांनी हॉस्पिटलमध्ये लेडीज ठेवली होती माझ्यासाठी आणि त्या मावशी पण मला इतक्या छान नशिबाने भेटल्या ना, माझ्या आईच्या वरती त्यांनी सेवा केली. आजही त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. हॉस्पिटलमध्ये त्यांनी दिवसाला रोजावरती पैसे देऊन लेडीज ठेवली आणि खूप छान स्वभावाच्या म्हणजे मी निम्मार्ध म्हणजे त्या मावशी आल्यावर निम्मार्ध मी तिथंच मी टेन्शन विसरून गेले मी. विसरून गेल्यानंतर ना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माझी नाही का सेवा केली. एक डिलिव्हरीमध्ये जी आई मुलीची सेवा जशी करते तशी त्यांनी केली. आणि जवळ-जवळ आता 5 वर्ष होतील त्या मावशी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तिथून पुढे तुम्हाला सांगते मुलगा झाल्यानंतर पण भरपूर अडचणी आल्या. सगळ्या सिच्युएशनला मी फेस करायला शिकले. मला माहीत नाही माझ्या वाट्यालाच का आलं हे, पण मी फेस करायला शिकले. लोकं मला नावं ठेवायची, की प्रत्येक वेळेस म्हणजे खूप टोकाचा निर्णय घेते, अशी करते, तशी करते. पण मला माहीत असतं, की मी काय बरोबर करते आणि काय चुकीची करते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून आहे ना, माझ्या शरीरावरती परिणाम झाला. मला अनेक आजारांना तोंड द्यावं लागलं. म्हणजे मला जो मानसिक त्रास झाला, शारीरिक त्रास झाला. मला बीपी आणि शुगरचा त्रास वाढला. बापरे! हार्मोन इम्बॅलन्सचा त्रास वाढला मला. कारण मला मानसिक त्रास व्हायला लागला ना. मला समजून घेणारी माझ्याजवळ कोणी जास्त स्ट्रेस असल्यामुळे स्ट्रेस, काय होतं, स्ट्रेस, स्ट्रेस. स्ट्रेस एवढा की त्याच्यामुळं स्वतःकडे लक्ष न देणं आणि मग त्यामुळं म्हणायचं अलग असून काहीच उपयोगाचं नसतं. कारण आपल्याला समजून घेणारी व्यक्ती सुद्धा आयुष्यामध्ये लागते आणि संसार म्हणल्यानंतर ना घरात खटके उडत राहणार, नवरा-बायकोचे वादविवाद होणार, ह्या गोष्टी होतच राहतात. पण त्यातून सुद्धा म्हणजे कसं असतं माहिती का, आई-बहीण हे आपले हक्काची व्यक्ती असतात. म्हणजे आपण त्यांच्याजवळ मन मोकळं करतो, ते आपल्याला समजून घेतात आणि आपल्याला एक हक्काची जागा असते, की आपले माहेरघर. माहेर. पण माझं माहेर मी तर देवाला हीच प्रार्थना करते, "तू मला या जन्मी मला हे माहेरघर दिलं, परत मला असं माहेरघर देऊ नकोस." हां, म्हणजे माझी बहीण आणि आई म्हणजे एक दुश्मनासारखे माझ्या बाबतीत घडले ते. असं दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. माझं नशीब इतकं खराब, इतकं दुर्दैव नशीब, की मला अशी माहेरची लोकं भेटली मला आणि असं करत-करत माझा आज मुलगा 5 वर्षाचा झाला आणि माझ्या मुलाची कंडिशन अशी होती ना, अक्षरशः म्हणजे मांजराचं पिल्लू दिसत होतं ते. त्याला वाढवलं, व्यवस्थित सांभाळलं. आज तो बाहेर गेला ना, लोकं त्याला नवाजतात, नाव काढतात. "अरे कसा होतास तू? कसा झालास?" लोकांना खूप कौतुक वाटतं. जी लोकं मला नावं ठेवत होती, आज तीच लोकं माझं नाव काढतात. कारण मी संघर्षातून वर आले. मला खूप-खूप म्हणजे मोठ्या-मोठ्या आता अपॉर्च्युनिटी भेटायला लागल्यात मला. आणि मला पण त्या गोष्टीचा आनंद होतोय, की आपण म्हणजे लोकं मला हरण्याची म्हणजे एक बाकीच्यांचं सोडा, माझ्या आईने मला शिवी-शराप दिले होते, की "तू भिकारी होशील, रस्त्यावर ताट घेऊन बसशील, त्या मुलाशी लग्न करती, तो मुलगा तुला कधीच ॲडजस्ट करून घेणार नाही, कधीच सांभाळून घेणार नाही." तिने मला असं तळतळून मला शिवी-शराप दिलेले आहेत. त्याच्यामुळं पण म्हणतात ना, आपल्यामध्ये जिद्द जिद्द. माझ्यामध्ये ती शेवटपर्यंत टिकून राहिली ती जिद्द आणि खरंच म्हणजे मला माहित नाही, की माझ्यात एवढं म्हणजे धाडस कसं निर्माण झालं
आणि सगळ्या गोष्टींना फेस करून मी इथपर्यंत आले. मला शिकायला खूप काही गोष्टी मिळाल्या आणि सगळ्यात माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट म्हणजे माझे वडील माझ्या आयुष्यातून जाणं. माझ्या वडिलांनी इतकं माझ्यासाठी केलं ना, अक्षरशः प्रत्येक सुख-दुःखामध्ये माझ्यासोबत असायचे. त्यांना साधं फोनवर जरी म्हणजे असं माझं जर काय एकतर मी हे इंटरकास्ट लग्न केलेलं होतं. इकडून-तिकडून बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या कानावरती जायच्या. त्यांचे मित्रमंडळी म्हणायचे, "अरे, आज आम्ही इकडं असं ऐकलं, तिकडं तसं ऐकलं. मुलीने आत्महत्या केली, असं केलं, तसं केलं." पण माझ्या वडिलांना नेहमी हीच काळजी असायची, की मी माझ्या जीवाचं काही केलं नाही पाहिजेल बरं-वाईट. तुला नाही राहू वाटलं त्याच्यासोबत, नाही पटलं, नाही त्या लोकांनी तुला स्वीकारलं, हे केलं, ते केलं, तू सेपरेट हो. तुला मी तुझ्या पायावर उभं केलेलं आहे, शिक्षण दिलेलं आहे, तू नोकरी कर, जॉब कर, पण तू तुझ्या जीवाचं काही बरं-वाईट करू नको. मला कायम ते हेच सांगायचे मला. मग असं करता-करता माझ्या माझ्या वडिलांना खूप आनंद झाला होता. हां. आणि तुम्हाला सांगितलं, की माझी बहीण आणि माझे बहिणीचे मिस्टर मला बघायला आले होते आणि ते सुद्धा आम्हाला ते थांबले नाहीत माझ्याजवळ. आणि ज्यावेळेस माझी बहीण आई बनली, बहिणीला मुलगी झाली, त्यावेळेस तिला कुठेतरी वाटलंच असेल, की आपण आता आई बनलोय. आपली बहीण पण ह्याच्यातून गेली आणि माझ्या बहिणीने माझी सगळी अवस्था बघितली होती. अक्षरशः मला खाली वाकता येत नव्हतं. बाप मला सीझरचे टाके होते मला आणि मला फॅट बसला होता खूप मोठा, की आज माझ्या रक्ताची व्यक्ती एकही माझ्या जवळ नाहीये. मी हे माझ्या आत्याजवळ बोलायचे. तर मला त्यांच्याकडनं असं म्हणजे टॉन्ट ऐकायला यायचं, "तू तुझ्या कर्मामुळे लोकांना गमावलं." पण मला तर हे म्हणायचे, की माझे कर्म एवढे वाईट नव्हते, की मला आयुष्याची ही शिक्षा मिळाली. म्हणजे आज रक्ताची लोकं माझ्या जवळ नाहीये म्हणजे ही एक प्रकारची शिक्षाच झाल्यासारखी झालेली आहे. बरोबर. हां. आणि मग माझी बहीण ज्यावेळेस आई बनली, तिला मुलगी झाली, त्यावेळेस मला खूप आनंद झाला. कारण आपल्यापेक्षा ती लहान आणि तिला मुलगी झाली. मला आनंद झाला. आणि माझ्या मुलाला बहीण मिळाली. मला हे खूप आनंद झाला होता. तर मी तिच्या बहिणीला तिच्या मुलीला मी भेटायला पण गेले होते, बघायला पण गेले होते. पण मला म्हणजे असं कुठं वाटलं नाही, की तिला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल, की आपल्या बहिणीच्या वेळेस आपण सोबत असायला पाहिजे होतं, का काय, का काय? म्हणजे हे कधीच तिला असं वाटलं नाही. मी खूप म्हणजे खूप ठिकाणी बघितलेली आहे, बहीण बहिणीला सपोर्ट करते. हो. जन्म दिलेल्या आईला म्हणजे माझ्या आईच इतकी म्हणजे क्रूर. क्रूर होती. तिने बहिणीचं पोटात घालून बहिणीला घरात घेतलं आणि माझा भाऊ आणि बहीण सुद्धा कधी एकमेकांना बोलत नव्हते. ते तिने दोघांना अटॅचमेंट करणं हे तिने केलेलं आहे. माझ्या पाठीमागे हे दोघे बहीण-भाऊ प्रेमाने राहिले पाहिजेत. फक्त आणि फक्त लव्ह मॅरेज केलं म्हणून. हां, लव्ह मॅरेज केलं मग. कारण काय प्रेमविवाह केलं, आमच्या विरुद्ध केलं, आमची समाजात इज्जत घालवली, हेच कारण. पण तुम्ही तर आणि हां, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना इकडून-तिकडून कळालं होतं. जरा आमच्या कोर्ट कचेऱ्या झालेल्या होत्या, पोलिस स्टेशन झालं होतं. अरे, मी माझ्या अन्यायाविरुद्ध लढले मी. मग मी तुमच्या दारात येऊन पडायला पाहिजे होतं का? बरं. हां? मी माझ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. माझी बाजू मी सेफ केली. मी आज स्ट्राँगपणे उभी आहे. हे सगळं माझ्या संघर्षामुळं मी इथपर्यंत आहे. मग मी तुमच्या दारात येऊन पडायला पाहिजे होतं का? मग समाजाने तुमचं नाव घेतलं असतं. हां, मग समाजाने तुमची वाह-वाह केली असती. हां, मग हे असं करायला पाहिजे होतं का? त्याच्यात तसं काहीच नव्हतं. मग त्या माझ्या घरच्यांना मी इथपर्यंत लढले, मी इथपर्यंत गेले. म्हणजे ही गोष्ट कुणाच्याच नशिबाला नाही आली पाहिजे. नाही आली पाहिजेल. आपण कसं असतं, आपण वागताना आहे ना, आपल्याला त्या गोष्टी कळत नाहीत. पण ज्यावेळेस आपल्यावरती येतात, त्यावेळेस आपल्याला कळतं, की गोष्टी किती चुकीच्या होत्या. त्यामुळं कसं आहे, आपली मुलगी असू दे किंवा बहीण असू दे, तुम्ही जर प्रेमाने जर तुम्ही तिला ट्रीट करणार नसाल, तर अनर्थ होणारच आहे. आणि बहीण म्हणजे सख्खी बहीण म्हणजे मुलगी, आई सगळंच झालं ना. नाही, त्यांनी माझ्या माहेरच्या लोकांनी कधीच मला म्हणजे असं, की आपली मुलगी अडचणीमध्ये आहे, तिला सासरच्या लोकांनी समजून घेतलेलं नाहीये किंवा ह्या इंटेन्शननी ते कधीच माझ्या जवळ आले नाही. माझे वडील प्रत्येक वेळेस माझ्यासोबत होते आणि म्हणजे 2025चं वर्ष म्हणजे माझ्यासाठी धोक्याचं वर्षच म्हणता येईल. म्हणजे काळा दिवसच म्हणता येईल. म्हणजे एक पूर्ण बॅकबोन म्हणजे माझे वडील होते. म्हणजे माझा आधार, माझे सर्वस्व म्हणजे माझे वडील होते. कारण भले ते भोळे स्वभावाचे होते, पैशाने वगैरे स्ट्राँग नव्हते ते, पण माझ्या पाठीमागे कायम स्ट्राँगपणे उभे राहायचे.
प्रत्येक ठिकाणी म्हणजे मी जर कधी असं म्हणलं ना, मला इथे तुमची गरज आहे, तुम्ही तिथे या. तर माझी मम्मी तर कधी अशी म्हणजे टपूनच असायची. कधी हिच्याकडे जाऊन भेटतात, बोलतात. ती म्हणजे अंधभासावरच असायची. भांडणच काढायला असायची. रात्रभर झोपून देत नसायची त्यांना. माझ्याशी बोलायचं, भेटायचं म्हणलं तर. एवढं मग ते त्याच्यातून सुद्धा बरोबर चान्स मारून माझ्याकडे यायचे. अच्छा. हां, माझ्याकडे यायचे. आणि दुसरी एक गोष्ट अशी झालती 2024 ची गोष्ट. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या मम्मीवरती राग तिरस्कारच बसला मला. राग तिरस्कार बसला आणि काय झालं माझ्या मम्मीला एक जून महिन्यात 2024ला हार्ट अटॅक आला तिला. बरं. हार्ट अटॅक आला आणि एक 2-3 दिवस अगोदर तिची तब्येत खराब झाली होती. तिला छातीत दुखत वगैरे होतं. माझ्या पप्पांकडनं मला सगळ्या घरातल्या गोष्टी कळायच्या. तुझी मम्मी आजारी आहे, बहिणीचं असं झालं, तसं झालं. मला सगळीकडनं अ, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी कळायच्या मला. तर माझ्या वडिलांनी मला हे सांगितलं होतं, की तुझ्या मम्मीची तब्येत खराब आहे. 3 दिवसापासून तिच्या छातीत दुखतंय. पण तरीसुद्धा म्हणजे माझं मन कुठेतरी घाबरत होतं, की माझ्या वडिलांना तिचा एक आधार आहे. कसा का असू द्या, दोघं नवरा-बायको सुखाने राहतात, राहू द्या. बरोबर. तर मग मी त्यांना म्हटलं, "तिला दवाखान्यात घेऊन जावा, डॉक्टरांना दाखवा वगैरे." तर माझे वडील म्हटले, "घेऊन गेलतो, पण तिला काही फरक पडला नाही." आणि त्याच पहाटे आहे ना, तिला सौम्य अटॅक आला. ओके. सौम्य अटॅक आला आणि रिक्षात बसण्यासारखी सुद्धा त्यांची मनस्थिती नव्हती आणि शारीरिक स्थिती नव्हती. तरीसुद्धा तिला माझी बहीण तिथं जवळच होती. तिला हॉस्पिटलमध्ये वगैरे घालून नेलं. नाही का आणि ती माझ्या बहिणीच्या मिस्टरांना काय म्हणली माहिती का? माझ्या मोठ्या मुलीची मला खूप आठवण येते, म्हणजे माझी. अच्छा. तर ती कशासाठी बोलली माहिती का? की तिला गॅरंटी नव्हती, की आपण अशा अवस्थेत आहोत, की आपल्यासाठी मुलगा येईल. तिच्या माहेरकडचे येऊन करून किती करणार आहेत. खरं आहे. हां. आणि मग तिला सगळं मागचं आठवलं असेल. आपली मुलगी तर एवढ्या त्रासात होती. कारण माणूस जोपर्यंत आहे ना, आजारपणात जात नाही ना, तोपर्यंत त्याला जीवनाची खरी किंमत कळत नाही. नाही कळत. खरं आहे. अगदी खरं आहे. हं. जोपर्यंत माणूस मरणाच्या दारात जात नाही ना, त्यावेळेस ती मरणाच्या दारात गेली. त्यावेळेस तिला मग मी आठवले. का तर तिला कुठेतरी दिलेला त्रास. दिलेला त्रास तिला कुठेतरी आठवला, की आपल्या मुलीला आपण विनाकारण छळलं आपण तिला. तर मग बहिणीचे मिस्टर बोलले, की काहीच बोलले नाहीत ते. मग मला त्यांचा फोन आला. एक दुपारी 1 1च्या सुमारास. तिचं पूर्ण रक्त गोठलं होतं. तिला ॲडमिट वगैरे केलं. प्लस मला ते बहिणीच्या मिस्टरांचा फोन वगैरे आला, की असं-असं झालेलं आहे. तुमची मम्मी तुमची आठवण काढत होती. मला राग तिरस्कार होता, की या बाईनी माझ्या जन्म दिलेल्या मुलाबद्दल पण वाईट चितलेलं आहे आणि मी कशासाठी जाऊ, कशासाठी हे करू. पण माझ्या आत्याचा वगैरे फोन आला. तिने जग-दुनिया दाखवली हा विचार करून तू जा तिला भेटायला आणि आजूबाजूच्या लोकांचं पण मला म्हणले, "तू काही नको आठवू, फक्त तिने तुला जग दाखवले ना, हा विचार ठेवून जा आणि मी गेले तिला भेटायला. शेवटी जन्म दिलेला होता. मला पण रडू काय आवरलं नाही. माझे मामा, आजी वगैरे सगळेजण होते. पण तिथं गेल्यानंतर अशी वागणूक भेटली ना मला, मी एखादा गुन्हाच केलाय. म्हणजे असं बघून पण न बघितल्यावानी आणि एखादं कसं असं लांबून असं म्हणजे बघून क्रिमिन पण न बघितल्यासारखं. क्रिमिनलला कसं बघितलं जातं, हं. तशा प्रकारे गुन्हा केलाय खूप हां, मोठा. खूप मोठा गुन्हा केलाय आणि तशा प्रकारे सगळेजण माझ्याकडे बघत होते आणि मी सोबत माझ्या वडिलांना घेऊन गेले होते मी. बघितलं माझ्या आईला लांबून वगैरे बघितली, तिची अवस्था बघितली वगैरे, आले मी निघून. तुम्हाला सांगते, मग ते सगळं झाल्यानंतर माझी मम्मी काय त्या हॉस्पिटलमध्ये बरी झाली नाही, रिकव्हर झाली नाही. भावाला कळालं, भाऊ त्याची गाडी घेऊन वगैरे आला, तिला घेऊन गेला तिकडे सोलापूरला गावी घेऊन गेला. तिकडं नेऊन तिचं ऑपरेशन वगैरे केलं, तिला बरं केलं, रिकव्हर केलं. सगळं व्यवस्थित झालं. ही ज्यावेळेस मरणाच्या दारात होती, तर हिला माझी आठवण आली. बरी झाल्यानंतर ती एका शब्दाने सुद्धा तिने माझं नाव की आली होती मला हॉस्पिटलमध्ये बघायला. मला बघून गेली. मला बरं वाटलं. एका शब्दाने सुद्धा तिने कोणाचं नाव पण नाही काढलं. मग मी ओळखून घेतलं, की हिला फक्त स्वार्थासाठी हिला आपली गरज होती. का तर हिला गॅरंटी नव्हती, की आपला जन्म दिलेला मुलगा सुद्धा येऊन आपल्याला बरं करेल हं. आणि लहान बहीण करून किती करणार आहे. बरोबर आहे. मरणाच्या दारात गेल्यानंतर हिला माझी आठवण आली. तिथं पण विषय सोडून दिला. कारण ही माझी गेलेली माणसं होती. मागं वळून बघण्यात काहीच अर्थ नव्हता. काहीच म्हणजे काहीच अर्थ नव्हता आणि माझी जी एक आत्या होती ना ती सासवडची आत्या, ती मधून-अधून मला बोलायची, कॉन्टॅक्टमध्ये राहायची. 1-1 तास माझ्याशी फोनवर बोलायची. तिने पण कसं केलं माझ्या बाबतीत, म्हणजे एक प्रकारे
लपवून-छपवून. भावाला माहीत नाही झालं पाहिजेल तुझ्या मम्मीला माहीत नाही झालं पाहिजेल मी तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, मी बोलते, मी असं करते, मी तसं करते. तुला जर एवढं एवढं समाजाचं पडलंय, एवढी जर तुला भीती आहे, तू बोलली न नाही बोलली माझं काय नुकसान होणार आहे ह्याच्यामध्ये? तुला जर म्हणजे एवढंच जर पडलेलं आहे. एक दिवस आम्ही म्हणजे काय झालं तुम्हाला सांगते 2025 मध्ये 26 जानेवारीचा दिवस होता. मला माहीत नाहीये, की म्हणजे माझ्या वडिलांचा योग जवळ आला होता, मरणाचा दिवस जवळ आला होता. पण माझे वडील माझ्या वडिलांना सगळे माझे प्रसंग माहीत होते. माझ्या वाट्याला संघर्षच आहे. कारण ज्यावेळेस माहेरचे स्वीकारतात, सासरचे स्वीकारतात, त्या आनंदाने संसार चालू असतो आणि माहेरचे पण नाही, सासरचे पण नाही. एकटा गाडा नवरा हा किती ओढून-ओढून ओढणार आहे आणि मी किती ओढून-ओढून ओढणार आहे. त्याच्यात त्याची पर्मनंट नोकरी गेलेली होती आणि मग तो त्याच्या एक्सपिरियन्स लेव्हल 15 वर्षाचा एक्सपिरियन्स माझ्या मिस्टरांना फोर्जिंग क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं. मग त्यांना त्या अनुभवावरती ते दुसऱ्या कंपनीमध्ये लागले. तिथं त्यांनी जॉब सुरू ठेवला आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला सांगते 2025 26 जानेवारीला माझ्या वडिलांचं मरण जवळ आलं होतं. तर ते नेहमी मला आहे ना, डिसेंबर महिन्यातली गोष्ट, परत जानेवारी महिन्यातली गोष्ट, मला ते नेहमी म्हणायचे, "माझ्या पाठीमागं तुझं कोणी नाहीये बरं का. तू काळजीने राहा आणि सुरक्षित राहा. तुझं कोणीच नाही, तुझी काळजी घेणारी आणि तुला कोणी विचारणारं पण नाहीये. तुला चांगलं सांगणारं पण नाहीये. तू काळजीने राहा, व्यवस्थित राहा." ज्यावेळेस वडील इथपर्यंत होते ना, म्हणजे पुण्यात होते ना, मला खूप मोठा त्यांचा आधार होता. कारण कुठल्याही गोष्टीला मी त्यांना बोलवलं. माझी तब्येत जरी बरी नसली, तर ते मला येऊन भेटून जायचे. आणि माझ्या मम्मीचं तसं झाल्यानंतर ना माझ्या भावाने दोघांना तिकडं गावी घेऊन गेले सोलापूर. मग माझ्या वडिलांचं भेटणं वगैरे मला पूर्ण स्टॉपच झालं. ते तरी पण 2-3 महिन्यातून एकदा येऊन मला भेटले होते. आणि त्यांचं बालपण वगैरे सगळं सोलापूरला गेलं आणि 2025 26 जानेवारीचा दिवस त्याच्या 2 दिवस अगोदर 2 ते 3 दिवस अगोदर नाही 16 का 15 जानेवारीला मला डेट माहीत नाहीये. माझी एक आत्या एक्सपायर झाली होती, ठाण्याची आत्या. तर ते तिकडं तिच्या अंत्यविधीला वगैरे गेले होते. मग मग त्याच्यानंतर ना एक 4-5 दिवसानंतर माझे वडील मला सारखे म्हणत होते, "मला पुण्याला यायची इच्छा आहे. मला दादूला भीती वाटते." माझ्या मुलामध्ये अफाट जीव होता त्यांचा. हो ना. खूप जीव माझ्या मुलात. त्यांच्याकडे जर ₹50 जरी असेल ना, ते 50च्या 50 त्याला देऊन टाकायचे आणि असे पैसे जमा करून ठेवायचे. त्यांना पाहिजे म्हणजे असं माझ्या नातूसाठी म्हणजे माझ्या मुलासाठी. माझ्या मुलाचा जर बर्थडे असेल ना, तर म्हणजे एक प्रकारे त्यांना कुठली नोकरी नव्हती. जे होतं ते सगळं फ्रूट आणि भाजीपाल्याच्या व्यवसायावरती. मग त्यातून पण ते म्हणजे माझ्या मुलासाठी भरपूर करण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यासाठी म्हणजे त्याला काय आवडतं, काय नाही. घरी येताना आहे ना, त्याच्या सगळ्या आवडीच्या वस्तू घेऊन यायचे. माझ्या वडिलांची आठवणी खूप म्हणजे सांगेल तेवढ्या कमी आहेत. 26 जानेवारीचा दिवस तुम्हाला सांगते रविवारचा दिवस होता. आदल्या दिवशी शनिवार होता. आदल्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं आणि नाही त्याच्या अगोदरचं एक 15 दिवसापूर्वीची गोष्ट सांगते. माझं लग्न झाल्यानंतर ना इकडच्या म्हणजे सोलापूरच्या रेशन कार्डमध्ये माझं नाव होतं, ते नाव कमी केलेलं नव्हतं आणि मला माहीत होतं माझ्या वडिलांच्या पाठीमागे हे काम माझं कोणी करून देणारं नाहीये. कारण ते महानगरपालिकेमध्ये जायचं, नाव कमी करायचं. ते काम माझ्या वडिलांच्या पाठीमागे मला ते अवघडच जाणार होतं. कारण कुणी घरात रेशन कार्ड देईल, नाही देईल मला त्याची काही गॅरंटी नव्हती. तर मग माझ्या वडिलांनी काय माहिती त्यांना मरण कळून चुकलेलं होतं का काय माहिती. त्यांच्या मृत्यूच्या 8 दिवस अगोदर त्यांनी ते काम मला करून दिलं. "हे घे तुझ्या सासरी नाव तू जोडून घे." मग. ते पण झालं आणि 25 जानेवारीचा दिवस 25 जानेवारी 2025 मला म्हणले, की "मला दादूला भेटण्याची खूप इच्छा होती." दादू म्हणजे माझा मुलगा रियांश. "मला खूप भेटण्याची इच्छा होती. मी येतो." तर मी काय म्हणायचे, "ते काय अंतर काय जवळ आहे का? यायला 3-4 तास 4-5 तास लागणार. नका येऊ आत्ताच तुम्ही भेटून गेले." आदल्या दिवशी मला बोलतायत, "मला पुण्याला येऊ वाटते तुझ्याकडं." त्याच्या 4 दिवस अगोदर मला इमोशनली होऊन बोलले, की "माझ्या पाठीमागं तुझं कोणी नाहीये, काळजी घे, राहा." आणि माझ्या वडिलांना माझीच काळजी. ते शरीराने तिकडे होते, पण मनाने माझ्याकडं, मन माझ्याकडं, बरोबर. काळजी माझ्याकडं पूर्ण. असं होऊ नये कोणाच्या बाबतीत आणि माझे खूप स्वप्न होते. त्यांचं म्हातारपण खूप चांगलं घालवायचं आणि खूप कॉन्फिडन्सने सांगायचे लोकांना, "माझ्या मुलीवर माझा खूप कॉन्फिडन्स आहे. माझी मुलगी मला सांभाळणार." त्यांचे सगळे मित्र म्हणायचे, "ते असे म्हणतात म्हणून माझी मुलगी, मोठी मुलगी सांभाळणार माझी मुलगी." पण तेवढी वेळ नाही आली. म्हणजे
ही संधी नाही मिळाली. माझ्या वडिलांची सेवा करण्याची संधी नाही मिळाली. आणि 25 जानेवारीचा तो दिवस मला वडील असे म्हणले, "मला पुण्याला यायची इच्छा होती. मला दादूला भेटू वाटतंय. मी येतो." मी टाळलं ते त्यांचं ते. मी म्हटलं, "काय मस्करीत बोलत असतील." आणि 26 जानेवारीचा दिवस रोज न चुकता येणारा फोन आला नाही सकाळी मला. सकाळ, संध्याकाळ 2 टाईम फोन असायचाच. "उठली का? काय करती? दादू काय करतो?" 26 जानेवारीचा दिवस सकाळचा फोन आला नाही. रविवारचा दिवस होता. फोन आला नाही. हुरहूर लागली त्या दिवशी. आला नाही फोन. आणि 26 जानेवारीच्या दिवशी माझ्या आणि मिस्टरांचे वादविवाद झाले होते थोडेफार. आणि मुलाच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता 26 जानेवारीचा. त्याचा तो प्रोग्राम आटपला आणि मुलाला मी सासरी सुट्टीला पाठवलं होतं. रविवारची सुट्टी आहे, जा म्हणून तिकडे. तर दिवसभर वडिलांचा फोन आणि वडिलांचं एक असायचं, की कोणासमोर ते फोन करत नव्हते. बाहेर जाऊन फोन करायचे मला. घरातल्यांसमोर कारण घरातली लोकं अशा स्वरूपाची होते, बोलून देत नसायचे. त्याच्यामुळे ते बाहेर जाऊन बोलायचे. मग दिवसभर आला नाही फोन, खूप मनाला लागलं, हुरहूर लागली. आज पप्पांचा फोन आला नाही, काय नाही. आदल्या दिवशी बोलणं झालं होतं. मन निगेटिव्ह झालं होतं एकदम. मन निगेटिव्ह झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी सोमवार मला ऑफिसला जायचं होतं आणि त्या दिवशी माझी तब्येत पण जरा खराब होती आणि रात्री झोपायला मला 11, 11:30 नुकताच डोळा लागला. नुकताच डोळा लागला. 12:30 वाजता बहिणीचा फोन, लहान बहिणीचा फोन. हं. बाबा राहिले नाही. बापरे! मी म्हणलं, "कोणते बाबा? बाबा राहिले नाही म्हणजे असं काय बोलते ही?" हं. म्हणलं, "कोणते बाबा? काय झालं? असं काय बोलते?" मला खरं वाटली नाही ती गोष्ट. खरं वाटली नाही आणि ती रडायला लागली तिकडून. मग रडायला लागली, मी फोन कट केला. तिकडून आत्याचा फोन मला लगेच रात्रीच्या 12:30 वाजता. आत्या फोनवर रडायला लागली. फोनवर रडायला लागली. तिला विचारलं, "काय झालं? काय नाही?" मग आत्या मला म्हणली, की "काय नाही, तुझ्या पप्पांना ॲडमिट केलेलं आहे. जायचंय आपल्याला सोलापूरला." म्हणलं, "मला तर सकाळपासून आज फोन नाही, काय नाही." म्हणलं, "काय झालं नेमकं?" ती लय रडायला लागली. रडायला लागली, मी ओळखून घेतलं. तिला म्हणलं, "सांग खरं-खरं काय झालंय?" म्हणलं. मग ती असं तोंडातून तिच्या जाईना. मग नंतरनं नाही मामांनी नाही, तीच बोलली मला, "तुझे वडील राहिले नाही, माझा भाऊ गेला." तुम्हाला सांगते, की तो दिवस म्हणजे खूप अवघड दिवस होता. वडील शरीराने गेले, पण आजही त्यांच्या आठवणी जिवंत आहे. म्हणजे मला हे कळालं नाही, की देव पण असं कसं, की देवाला सगळं माहीत होतं. आज माझ्याजवळ माझं रक्ताचं नातं एक पण नाहीये. वडील एकमेव होते. कसं तरी त्यांचा आधार होता, तो पण हिरावून घेतल्यासारखं झालं. माझी आत्या, मामा मला घेऊन गेले तिकडं. मामा नव्हते, मामा मुंबईला गेलेले होते. आत्याच्या जावेचा मुलगा घेऊन गेले तिकडं. सोलापूरला घेऊन गेले. खरं वाटत नव्हतं ती गोष्ट, पण मान्य करावी लागली ती. आजही खरं वाटत नाही, की माझे वडील नाहीयेत म्हणून. तिथे गेल्यानंतर ना, एक आठवलं, की तुम्हाला जायचं होतं का म्हणूनच तुम्ही मला म्हणले, की मला तुला येऊन भेटायची इच्छा होती. दादूला येऊन भेटायची इच्छा होती. मला जर माहीत असतं, मी अडवलं नसतं. देवाला चांगलीच लोकं आवडतात. होऊ नये हे कोणाच्या बाबतीत असं. खूप नशीबवान मुली असतात, त्यांना आई-वडिलांचं प्रेम मिळतं. मी खूप एकटी पडले तिथून पुढं. म्हणजे सावरणं मुश्किल झालं होतं. पण नेहमी माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर दिसायचा. मी खचून गेले. मला काय झालं तर ह्याचं अवघड होईल. मुलाला सुद्धा इतकी अटॅचमेंट आणि लळा लागलेला होता. त्यावेळेस मी मुलाला घेऊन जाऊ शकले नाही, कारण मुलगा माझा सासरी गेलेला होता. मग मी आत्यासोबत गेले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. तिसऱ्याचा कार्यक्रम करतात आमच्यात. तिसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस तिथं पण माझ्या भावानी 4 पाहुणे-रावळ्यांसमोर माझा अपमान केला, काही कारणास्तव. मी नाही थांबले. तिसऱ्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस माझे मिस्टर आले होते. त्यांना माहितीला येता काही आलं नाही. लांबचा प्रवास होता. त्यामुळं ते घरी नव्हते त्या दिवशी. ज्यावेळेस प्रसंग घडला ते माझ्याजवळ नव्हते, सासरी होते ते. त्यावेळेस बहुतेक माझ्या सासऱ्यांची तब्येत वगैरे काही खराब होती. तिसऱ्याचा कार्यक्रम वगैरे करून मी ठरवलं, की आपल्याला इथं कधीच आपण आलो नसतो. पण हा प्रसंग असा होता, की इथं येणं भाग पडलं मला. तिथून पुढं मला वाटते मी 10 वर्षामध्ये पहिल्यांदा गेले असेल माहेरामध्ये. त्याच्या अगोदर कधीच गेले नव्हते. आम्ही सोलापूरला जात होतो. देवस्थान करत होतो. तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर हे करून आम्ही आमच्या घरी यायचो. म्हणजे मी, माझे मिस्टर. पण घरी कधी गेले नाही. माझे मिस्टर पण फर्स्ट टाईमच माझ्या घरी आले होते. त्याच्यानंतर तुम्ही कधीच माहेरी नाही. त्याच्यानंतर म्हणजे अजून 1 वर्ष पण नाही होणार. आता येणाऱ्या अच्छा. येणाऱ्या 26 तारखेला 26 जानेवारी. 26 जानेवारीला 2026ला 1 1 वर्ष. वर्ष होईल.
अच्छा, म्हणजे आता रिसेंटचीच गोष्ट आहे. रिसेंटली गोष्ट. 2025 हे खूप विचित्र वर्ष गेलं. आयुष्यातल्या खूप आठवणी म्हणता येईल. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, वडिलांचा आधार गमावला, माहेरचं प्रेम नाहीये. एवढ्या सगळ्या गोष्टींमधून स्वतःला सावरणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आईला एखादी गोष्ट बोला, जी तुम्ही कधीच बोलला नसाल मनातली. मी आजपर्यंत माझ्या आईपर्यंत याच कारणासाठी गेले नाही, माझ्या वडिलांना त्रास होईल म्हणून. पण आता त्रास सहन करणारीच व्यक्ती राहिलेली नाहीये. कारण कधी पण माझे वडील मला हेच बोलायचे. मी वडिलांना म्हणायचे, की "बाबा मी चुकले. मीच कमीपणा घेते. कारण मला माझी नाती जवळ पाहिजे ते मला." माझे वडील म्हणायचे मला, "ती खूप बोलती मला, त्रास देती, घाण-घाण शब्द वापरती. नको येऊ तू. तुला काय लागलं, तुला काय गरज पडली तर मी आहे. मी बाहेरच्या बाहेर भेटतो, बोलतो." पण आज माझ्या आईला माझ्या मार्फत एकच माझं शेवटचं बोलणं असेल, सुखांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते. आज मी आई झाल्यानंतर कळतं, मलाही मुलगा झाला. माझा मुलगा तर लहानच आहे. लहान मुलांकडनं छोट्या-छोट्या चुका होतात, तर त्याच्यात पण प्रेम दडलेलं आहे. तो आमच्यापेक्षा उन्हाळे, पावसाळे जास्त बघितले होते तू. हा कसला तुझा आईपणा? इतका कसला तुझा तिरस्कारपणा? तुझं आता म्हातारपण जवळ आलेलं आहे. तुझी लेकरंच तुझ्या जवळ येणार. म्हणजे तू ज्या जन्म दिलेल्या मुलीला तिरस्कार एकदम केला, तुझ्या पण हाताखाली सून आहे. आज तिला काय वाटत असेल? ही स्वतःच्या लेकीची नाही होत झाली आणि ही आपली काय होणार आहे? हे होऊ शकतं असं. फक्त मला एकच म्हणायचंय, की चुका सगळ्यांकडनं होतात. चुकांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची असते. माझ्या बाबतीत झालं. आता परत कधी म्हणजे मी खूप पुढे गेले यातून. कधीच म्हणजे माझी इच्छा नाही झाली अशी माहेरच्यांकडे जावं, भेटावं, बोलावं. कधीच नाही इच्छा झाली माझी. आता तो संपर्कच नाहीये. नाही, संपर्क तुटलेला आहे. मला या गोष्टीचं खूप वाईट आणि दुःख वाटतं. मी एकटेपणा काढला. मला नात्यांचं प्रेम नाही भेटलं. खरा संघर्ष मुलीचं लग्न झाल्यानंतर नसतो. त्यावेळेस आपल्या रक्ताच्या नात्यांची गरज असते. आपल्या लोकांची गरज असते. पण त्यावेळेस माझ्या रक्ताची लोकं म्हणजे माझ्या वाईट काळात माझी रक्ताची नाती नव्हतीच माझ्या. माझ्या मानलेली लोकं म्हणा, नाती म्हणा, ती माझ्याजवळ होती. आणि आज माझ्या मुलाच्या पण वाट्याला तेच मला नाती नाही भेटली, मला प्रेम नाही भेटलं. त्याचं सर्वस्व मीच असल्यासारखं आहे आणि मला तीच पॉझिटिव्ह वाइब्स भेटते माझ्या मुलाकडनं. कारण तो 5 वर्षाचा आहे. पण त्याचे जे बोल जे आहेत ते एका मोठ्या माणसासारखे असतात. "मम्मी मी आहे ना, मी मोठा होऊन तुझ्यासाठी हे करणार, ते करणार." खूप त्याच्या बोलण्यामधून मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि माझं शेवटचं बोलणं हेच असेल, माझं खरंच नशीब इतकं दुर्दैवी, की मला माहेरची लोकं चांगली भेटली नाहीत. म्हणजे आई आणि बहीण हे अशा क्रूर प्रकारचे भेटले. तसं कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये, हेच माझं शेवटचं सांगणं असेल. माझा हा मुद्दा तर खूप महत्त्वाचा आहे. समाजामध्ये मला भरपूर ठिकाणी हा प्रश्न विचारला जायचा, "तुझं माहेर कोणतं? तुला आई-वडील आहेत का? तुला बहीण-भाऊ आहेत का?" माझ्या ह्या सगळ्या पर्सनल कारणांमुळे मी डायरेक्ट लोकांना सांगत होते, की मी अनाथ आहे. माझे वडील होते त्यावेळेस मी फक्त लोकांना सांगायचे, की मला फक्त वडीलच आहेत. कारण माझ्या डोक्यामध्ये राग आणि एक फीट बसलेली होती, की माझ्या रक्ताच्या लोकांनीच माझ्यासोबत असं वागलेलं आहे. म्हणजे मला ह्या गोष्टीचा राग नाही, की त्यांनी मला स्वीकारलं नाही, मला येऊन देत नाहीत, जाऊन देत नाहीत, बोलत नाहीत. म्हणजे माझे वडील माझ्यासोबत असताना माझ्या जे वडिलांची ताटातूट माझ्या मम्मीने केली. मला त्या गोष्टीचं खूप म्हणजे आम्हाला शेवटपर्यंत तिने आनंदाने एकत्र राहून दिला नाही. मी खूप या गोष्टीची वाट बघायचे, की एका घरात राहून आम्ही आनंदाने हसून-खेळून राहू. मी ह्या गोष्टीची वाट बघून असायची. पण तिने शेवटपर्यंत ह्या गोष्टी आम्हाला कधी करून दिल्या नाहीत. म्हणजे एक प्रकारे तिने सावत्र आई पण एवढं कधी करणार नाही. कधी आई आणि मुलगी आणि बापाची ताटातूट कोणतीच आई करू शकत नाही. पण हिने केलं आमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत. तर हीच खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे मी समाजामध्ये लोकांना हेच सांगितलं. वडील असताना मी नेहमी सांगायचे, की मला फक्त वडीलच आहेत. आणि आता मला कुणी जरी समाजामध्ये माझ्या जवळचे असो, लांबचे असो, कुठेही असो, मला जर कुणी विचारलं तर मी डायरेक्ट याच भाषेमध्ये सांगते, की मी अनाथ आहे. मला माहेरचं कुणीच नाही. कारण पुढचं एवढं सगळं सांगण्यासाठी एक्सप्लेन करायची काहीच गरज नाही. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली? नक्की कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आमच्यासाठी ती सबस्क्राईब करा. तर म्हणजे आम्हाला थोडंसं मोटिव्हेशन मिळेल आणि आम्ही असेच छान-छान व्हिडिओ बनवत राहू. धन्यवाद.